वडाडी येथे वीज कोसळून 2 बैलांचा मृत्यू. शेतकरी थोडक्यात बचावले. वडाडी परिसरात अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटासह पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली. शेतात काम सुरू असताना अचानक वीज कोसळून 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत शेतकरी थोडक्यात बचावला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शेतकरी आपल्या बैलांसह शेतात काम करत होता. त्याचवेळी वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. काही क्षणात वीज थेट बैलांवर कोसळली, ज्यामुळे दोन्ही बैलांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान अशा प्रकारच्या घटनांपासून बचावासाठी पावसाळ्यात वादळी हवामानाच्या वेळी उघड्या जागेत किंवा झाडाखाली थांबणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजहर तडवी. माझं नाव शेषराव सखाराम जाधव, वडाळी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज 2:30 ते 3च्या दरम्यान दो पाऊस आला आणि जोराचे वारे आणि विजाचा कडकडाट. तिथल्यामध्ये 2 बैलावर वीज पडली आणि माझा शेजारी होतो मी आणि राजू जाधव माझा भाऊ पळत आला माझ्याकडे की 2 बैल विजाने पडले आणि ते आम्ही गट नंबर 28. जोडी मोठी असल्यामुळे बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये आहे आणि मोठाले बैल आहे. किती वाजता घडली घटना? ते 2:30 ते 3 दरम्यान. काय म्हणजे कशामुळे झालंय नेमकं? हे विजामुळे झालं. विजाच्या कडकडाट बैल वारलं. हां, बोला. विजाने हे बैल जागीच मृत्युमुखी पडले आणि इतके भयानक होते की वेळूचा बांबू सुद्धा पेटला होता, आळ पेटलं होतं. बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख, 2 लाख रुपयापर्यंत आहे. ही घटना तलाठी मॅडमला कळवली आणि त्यांनी ताबडतोब पंचनामा करण्याचा प्रयत्न केला. पंचनामाही केला. पैसे वैद्यकीय अधिकारी हे पण आले आणि त्यांनी सुद्धा पंचनामा केला. 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्याचे जेवढे शक्यतो तेवढे नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती.